संयुक्त महाराष्ट्र दालन ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे सर्व नगरसेवक जे आहेत आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर पाठपुरावा केला जात होता, अधिकारी कुठेतरी दुर्लक्ष करतायत असं तुमचं म्हणणं होतं। आज अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलंय, तुमचं समाधान झालंय का? पुढची भूमिका कशा पद्धतीने असेल? आज तात्पुरती त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे याचा आम्ही त्यांना 2-3 दिवसाचा वेळ दिलेला आहे, गुरुवार शुक्रवारपर्यंत। आणि या संबंध या जे काही संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन आहे ह्याचं नव्याने आपण कशी मांडणी करणार आहोत, ह्याचं सुशोभीकरण कसं करणार आहोत, ह्याचा आराखडा ते आम्हाला 2-3 दिवसानंतर संबंध एक टाईमलाईन बनवून आम्हाला देणार आहोत। आणि त्याच्यानंतर आम्ही आमचं काय सजेशन असतील, आमचे स्थानिक नगरसेवक असतील, आमचे लोकप्रतिनिधी असतील, यांच्या सूचना आम्ही देऊन आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सूचना जे असतील ते आम्हाला देऊ आणि त्या पद्धतीने आम्ही यापुढे पाठपुरावा करू। कारण तुम्ही पाहताय की इतक्या महत्त्वाच्या वास्तूकडे कशा पद्धतीने प्रशासनाने उदासीनता दाखवलेली आहे, याची दुरावस्था तुम्ही पाहताय। आज तुम्ही बघितलं यांचं व्हिजिटर रजिस्टर, तर जवळजवळ सरासरी फक्त दिवसाला 3 ते 4 व्हिजिटर्स येत आहेत। म्हणजे आपला जो हा इतिहास आहे हा नवीन पिढीपर्यंत जाणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत। आता जे DMC अंबी सर आले होते की आपण इथे नव्याने मांडणी करावीत आणि ऑडिओ व्हिज्युअल ह्या सुद्धा यंत्रणा इथे असावीत आणि जेणेकरून येणारे जे नवीन पिढी आहे, यूथ आहे, शाळकरी विद्यार्थी आहेत, यांना ते आकर्षणाचा विषय ठरेल आणि आपला इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचेल। निशिकांत शिंदे नगरसेवक आपल्यासोबत आहेत। तुम्ही अधिकाऱ्यांवर बोलत असताना भडकताना पाहायला मिळालात की अधिकारी कुठेतरी या गोष्टीला जबाबदारी आहेत, अधिकारी महानगरपालिकेपर्यंत व्यवस्थित विषय सांगत नाहीत। तुमचं नक्की काय म्हणणं होतं? ज्यावेळी DMC आले होते त्यांच्यावरती तुम्ही रागावलेला, संतापलेला पाहायला मिळाले। हो, नक्कीच। गेले कित्येक महिने कित्येक वर्षे माननीय आमदार महेश सावंत असतील, आमच्या माजी महापौर विशाखाताई असतील, स्थानिक नगरसेवक ह्या दालनासाठी सतत त्या झालेल्या अवस्थेसाठी पाठपुरवठा करत आहेत, पण त्याची दखल प्रशासन घेत नाही। हे दालन माननीय पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून घडलेलं आहे। एक मुंबई, महाराष्ट्र ठिकाणी देशभराला दालनाची इतिहास हा दाखवण्याचा सातत्याने त्या माध्यमातून प्रयत्न केला जातो, पण हा इतिहास कोणीतरी प्रशासन पुसून टाकण्याचं काम करण्याचा प्रयत्न करत आहे असं आम्हाला वाटलं। माननीय आमदार महेश सावंत साहेबांनी देखील सांगितल्याचं खाजगीकरणाचं नाव कोणीतरी प्रयत्न करतोय, पण शेवटी हा इतिहास आहे, हे इतिहास आम्ही पुसून देणार नाही। जो इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करेल त्याचा इतिहास आम्ही नक्कीच लिहू। अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने आज आश्वासन दिले त्याच्यावरती तुम्ही समाधान आहात? मुळीच नाही, अधिकाऱ्याची भूमिका स्पष्ट करत नाही, फक्त त्याने वेळ काढलेला आहे। पण शेवटी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, जर तुम्ही वेळेच्या अगोदर वेळेनुसार जर करत नसाल, आज आम्ही या दालनात आमचं आंदोलन केलं आहे, उद्या प्रशासनाच्या दालनात आंदोलन करू, ही आमची भूमिका आहे। ज्या पद्धतीने आता अधिकाऱ्यांनी भेट घेतली, अधिकाऱ्यांचं संपूर्ण तुम्ही म्हणणं ऐकून घेतलं। मागच्या अनेक वेळापासून आमदार असतील, खासदार असतील किंवा इतर पदाधिकारी देखील भेट देऊन गेले होते, परंतु दखल घेतली जात नव्हती। विजिट असेल तर अधिकारी येत नव्हते। आज या ठिकाणी प्रशासनाने दखल घेतलेली आहे। तुम्ही आज ज्या पद्धतीने त्यांनी प्रशासनाचे जे स्पष्टीकरण दिले त्यावरती तुम्ही समाधानी आहात का? पुढील पक्षाची भूमिका कशा पद्धतीने असेल? नाही, समाधान म्हणजे येऊन फक्त त्यांनी आमची बाजू ऐकली, पण त्या ऐकण्यावर पण ते किती अंमलबजावणी करतील यावर आमचं लक्ष आहे। कारण आधीच सांगितल्याप्रमाणे की 2009 ही जी वास्तू बांधली त्यावेळेस AMC अश्विनी भिडे मॅडम होत्या आणि आत्ता त्या महानगरपालिकेच्या आयुक्त आहेत। तर मला असं वाटतं की त्या लवकरात लवकर याच्यावर काय करता येईल तर लवकरात लवकर त्या प्रशासनाला आदेश देतील, मला अशी आशा आहे। पण याच्या अगोदर देखील वारंवार प्रशासनानं तुम्हाला आश्वासन दिले होते, पाळली नव्हती। आता पुढची भूमिका अशीच राहील विरोधात? विरोध व्हायलाच पाहिजे, कारण मुंबईचं तुम्ही सुशोभीकरण करताय आणि तुम्ही त्या लक्ष देताय मुंबईच्या इतर ठिकाणी, पण हे सगळ्यात महत्त्वाचा जो मुंबईचा इतिहास इथे दाखवला जाणार आहे, दाखवताय तुम्ही चित्राद्वारे, पण जर त्याच्याकडेच तुम्ही दुर्लक्ष केलं तर हे योग्य नाही आहे। कारण आपली नवीन पिढी ही वास्तू बघते, तर नक्की मला असं वाटतं याच्याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की ठाकरेंचे सर्व नगरसेवक त्याचसोबतच पदाधिकारी दादर, माहीम आणि प्रभादेवीचे या ठिकाणी जमले होते, आंदोलन केलं। अधिकाऱ्यांनी भेट घेतल्यानंतर आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलेलं आहे, परंतु जोपर्यंत पूर्ण हे काम होत नाही आणि जोपर्यंत आम्हाला व्यवस्थित प्रेझेंटेशन दाखवलं जात नाही, ही दुरावस्था जी आहे ती सुधारली जात नाही, तोपर्यंत आमचा कायम विरोध असेल अशी भूमिका जी आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन योगेश सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.